Hello friends, welcome to your Marathi Manus YouTube channel. Friends, today we will see that is new topic that is name of conjunction. Conjunction म्हणजे काय तर उभयान्वयी अव्यय. कंजक्शन म्हणजे काय तर उभयान्वयी अव्यय. हा टॉपिक मित्रांनो आपल्याला कुठेही म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी असेल यूपीएससी असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कंजक्शन हा टॉपिक येतच असतो. मित्रांनो हा टॉपिक ग्रामर आपल्याला 9वी 10वी किंवा 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये खूप उपयुक्त असा टॉपिक आहे. जर तुम्ही हा टॉपिक जर नीट लक्ष देऊन विचारपूर्वक शिकला तर यू विल बी डेफिनेटली एबल टू लर्न दिस टॉपिक. हे बघा मित्रांनो, हा टॉपिक मध्ये काहीच अवघड नाही. आपण फक्त त्याचा भाव केल्यामुळे आपल्याला जमत नसते. ते आपल्या हातचे मार्क आहे. इंग्लिश मधील कंजक्शन 1-2 मार्काला येत असतो तो ग्रामर मध्ये, आणि जर तो एकदम सोपे आहे. चला तर आज आपण तो कंजक्शन म्हणजे काय, तो यूज कसा करतात, त्यामध्ये कोणकोणते शब्द असतात ते सर्व आज डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कंजक्शन म्हणजे काय तर उभयान्वयी अव्यय. त्याला मराठीत म्हणतात उभयान्वयी अव्यय. तर कंजक्शनची डेफिनेशन सांगायची म्हटलं तर काय, तर एकदम सोपी आणि साधी. म्हणजे काय तर वर्ड्स which are used for connect two word to sentence, it is called to as conjunction. म्हणजे काय तर त्याला मराठीतून काय म्हणतात, तर असे शब्द की जे 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्यास मदत करतात त्याला कंजक्शन असे म्हणतात किंवा उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. की हे पहा मित्रांनो, असे शब्द की जे 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्यास मदत करतात त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. एवढंच यामध्ये लक्षात ठेवायचं, 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्यास मदत करतात असे शब्द. यामध्ये काय तर कंजक्शनची व्याख्या एकदम सोपी. असे शब्द की जे 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्यास मदत करतात. आता असे शब्द म्हणजे कोणते शब्द, तर बट, बिफोर, बिकॉज, अंटिल, हे असे एक्झाम्पल म्हणून आपण शब्द घेतले. मित्रांनो, असेच आपण खूप आहे, आयदर ऑर, नॉट ओनली, बट, हे सर्व आपण पाहणार आहोत. आता हे बट पहिल्यांदा घेऊ. बट म्हणजे काय तर परंतु. बट म्हणजे काय तर परंतु, ते आता कंजक्शन आहे. ते कंजक्शन कसं आहे तर तुम्हाला ओळखण्यासाठी एकदम सोपं आहे. हे पहा, असे शब्द की 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्यास मदत करतात. हे पहा, येते 2 वाक्यांना. मी हसत होतो हे एक वाक्य आहे, आणि ती दुःखी होती हे दुसरं वाक्य आहे. यामध्ये एक कंजक्शन आलंय, ते म्हणजे परंतु. नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजलं असेल की परंतु म्हणजे काय तर कंजक्शन आहे की 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडणे. इथे जोडतंय म्हणजे मी हसत होतो परंतु ती दुःखी होती. परंतु हे 2 वाक्य जोडले जातात. नीट लक्ष दिलंय तर मी हसत होतो परंतु ती दुःखी होती. येथे मी हसत होतो हे एक वाक्य आणि हे दुसरं वाक्य आहे. परंतु हे वाक्य जोडलं जाते, त्यालाच आपण कंजक्शन म्हणतात. हे पहा, दुसरं पाहूया. छोटू शाळेत जात आहे परंतु तो सायकल मागत आहे. छोटू शाळेत जातोय परंतु तो सायकल मागत आहे. येथे सुद्धा 2 वाक्य, 1 आणि 2. परंतु हे पहा, येथे पण 2 शब्द 2 वाक्यांना जोडण्याचं काम एक शब्द करतो, ते म्हणजे परंतु. त्याला आपण कंजक्शन म्हणतो. बिकॉजचं पण तसंच आहे, आपण ते पण पाहणार आहोत हळूहळू. चालन तर मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करतो. की बट म्हणजे काय तर परंतु. लक्षात ठेवायचं, बट म्हणजे काय, परंतु. बट म्हणजे काय तर परंतु. तुम्ही याची प्रॅक्टिस करीत चला. मी हसत होतो. मी हसत होतोला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एकदम सोपं आहे. आय एम कस काय येईल, एम तर नाही येणार. हे वाक्य कशातलं आहे, त प्लस होतो. म्हटल्यावर याची मराठी पास्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट कंटिन्यू टेन्स कसं काय ओळखलं तर मित्रांनो, तर याची मराठी त प्लस होतोय म्हणून हे वाक्य पास्ट कंटिन्यू टेन्स. जर तुम्हाला हे वाक्य कसं ओळखायचं असेल तर समजलं नसेल तर आपले मागील व्हिडिओ मी अपलोड केलेले युट्यूब चॅनलवर, ते तुम्ही पहा. जे टेन्सचे असेल ते प्रथम सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल वाक्य कसं बनवायचं असतं. मी हसत होतो परंतु ती दुःखी होती. आता आय वॉज लाफिंग I was laughing
परंतु हे वाक्य जसंच तसं, परंतु हे जसंच तसं घेतलं, हे आपलं कंजक्शन झालं. बट शी वॉज सॅड. शी वॉज सॅड, दुःखी होती म्हटल्यावर शी वॉज सॅड झालं वाक्य मिळालं. हे पहा, ती दुःखी होती आणि मी हसत होतो. आय वॉज लाफिंग एक वाक्य, हे दुसरं वाक्य, यांना बट हे जोडतंय, तेच आपलं कंजक्शन. आता दुसरं वाक्य पाहू. छोटू शाळेत जात आहे परंतु तो सायकल मागत आहे. छोटू शाळेत जातोय परंतु तो सायकल मागतोय. एकदम सोपं वाक्य आहे ते. म्हणजे काय तर जात आहे तर प्लस आहे, हे वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे. मग त्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर नुसार वाक्य लिहायचं. छोटू इज गोइंग टू स्कूल. हे पाहिजे मित्रांनो, परंतु म्हटले, परंतु हे परंतुले मराठीमध्ये परंतुच म्हणतात, परंतु इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर बट म्हणतात. मग बट तो सायकल मागत आहे. दुसरं वाक्य जसंच, बट ही वॉज आस्किंग सायकल. ही वॉज आस्किंग सायकल. ओके, त्यानंतर आपण पाहूया बायसिकल. मित्रांनो, त्यानंतर असे बटचे उदाहरण. हे पहा, तुम्हाला समजलंच असेल की बट म्हणजे काय तर हे आपलं कंजक्शन आहे. बट म्हणजे काय तर परंतु. परंतु म्हणजेच बट. इंग्लिश मध्ये त्याला बट म्हणतात आणि मराठीत परंतु म्हणतात. त्यानंतर दुसरं कंजक्शन पाहूया, ते म्हणजे बिकॉज. बिकॉज म्हणजे काय तर कारण. बिकॉज म्हणजे काय कारण. कारण म्हणजे बिकॉज. आता तो त्याला मदत करत आहे कारण तो आजारी आहे. मित्रांनो, कारण हे दोन कारण आहे, बिकॉज आणि रिझन. रिझन आणि बिकॉज यामध्ये फरक काय आहे तर ज्या वेळेस आपण क्वेश्चन विचारतो त्यावेळेस आपण रिझन म्हणतो, आणि ज्या वेळेस आपण उत्तर देतो की असं असं आहे कारण द्या, तर त्यावेळेस आपण क्वेश्चन आणि आन्सर देतो त्यावेळेस बिकॉज वापरतात. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही पाहत असताना पेपर मध्ये किंवा एक्झाम मध्ये गिव्ह द रिझन ऑफ धिस टेन्स किंवा गिव्ह द रिझन ऑफ धिस सेंटेन्स, गिव्ह द रिझन ऑफ धिस क्वेश्चन, याप्रमाणे ज्यावेळेस रिझन येतं ते हे काय झालं क्वेश्चन विचारताना असतं. आणि बिकॉज म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमधलं कारण. आता तुम्ही इंग्लिश जी शिकता, कारण तुम्ही इंग्रजी का शिकता तर आपण म्हणतो की कारण मला जॉब लागत आहे, मला इंग्रजी खूप शिकण्याची इच्छा आहे. यामुळे कारण हे आन्सर साठी राहतं, लक्षात ठेवायचं. तो त्याला मदत करत आहे कारण तो आजारी आहे. एकदम सोपं वाक्य आहे. तो त्याला मदत करत आहे म्हटल्यावर आणि कारण तो आजारी आहे, हे दोन वाक्य. इथे पण एक कंजक्शन हेल्प करते, म्हणजे ते कारण बिकॉज हे कंजक्शन दोन वाक्यांना जोडते. आता पाहूया, ही वॉज हेल्पिंग. ही वॉज हेल्पिंग. ही इज हेल्पिंग इन. मित्रांनो, त प्लस आहे म्हटल्यावर ही इज हेल्पिंग कोणाला मदत करत आहे तर त्याला. ही इज हेल्पिंग टू हिम बिकॉज ही इज इल. ओके, त्यानंतर आपण पाहूया की दुसरं वाक्य. चिल्ड्रन वर मेकनायझिंग इन क्लासरूम बिकॉज देयर वर नो टीचर इन क्लासरूम. बिकॉज देयर वर नो टीचर इन क्लासरूम म्हणजे काय तर चिल्ड्रन वर मेकनायझिंग इन क्लासरूम बिकॉज देयर वर नो टीचर इन क्लासरूम म्हणजे काय तर त्याचं मराठीत मिनिंग आपल्याला माहिती कसं बनवायचं, मराठीत वाक्य कसं कळायचं. तर चिल्ड्रन म्हणजे काय तर विद्यार्थी, मेकनाइज म्हणजे बडबड करणे, आणि इन म्हणजे आतमध्ये, क्लासरूम म्हणजेच वर्ग.
बिकॉज म्हणजे कारण, देअर वर नो टीचर इन क्लासरूम म्हणजे तेथे शिक्षक नव्हते. चिल्ड्रन वर मेकॅनायझिंग म्हणजे बडबड करणे. विद्यार्थी वर्गामध्ये बडबड करत होते कारण तेथे शिक्षक नव्हते. याप्रमाणे हे बिकॉज हे काय तर दोन वाक्यांना जोडण्यास मदत करतं. एकदम सिंपल आहे, साधं आहे आणि सोपं आहे वाक्य मित्रांनो बनवायचे. आता आपण असे कोणकोणते कंजक्शन इथे यूज करतात ते आपण वापरतात, कसं वापरतात, नॉट ओनली बट ऑल्सो काय आहे, आयदर ऑर काय आहे, नायदर नॉर काय, हे सर्व आता लगेच पाहणार आहोत. चालन तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट आणा किंवा स्क्रीनशॉट लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठेही यूज मदत होईल. ओके मित्रांनो, त्यानंतर आपण पाहूया ऑर म्हणजे काय तर किंवा. असे विविध कंजक्शन येते, असो तर ऑर, अँड, आफ्टर, नॉट ओनली बट ऑल्सो, असे विविध कंजक्शन ते आपण एक एक करून पाहणार आहोत. ऑर म्हणजे काय तर किंवा. हे ऑर सुद्धा एक कंजक्शन आहे, म्हणजे की दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतंय. हे पाहिजे तिचा भाऊ किंवा ती, येथे दोन शब्द आहे, भाऊ आणि ती, दोन शब्दांना जोडतंय म्हटल्यावर ऑर हे आपलं कंजक्शन आहे. तो किंवा त्यांचा मित्र समोसे विकत आहे, हे सुद्धा दोन आहे, जे दोन वर्ड आहे त्या वाक्यांना जोडतंय. आता पाहूया तिचा भाऊ किंवा ती मला सांगत असेल. तिचा भाऊ आपण शिकवलेलं आहे की तिचा भाऊ म्हटल्यावर तिचा भाऊला काय म्हणतात, हर ब्रदर. हे आपण टाइप्स ऑफ प्रोनाउन्स मध्ये पाहिलेलं आहे. जर कोणी ते टाइप्स ऑफ प्रोनाउन्स पाहिलं नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे की हर ब्रदर सांगत असेल, हर ब्रदर ऑर शी म्हणजे काय तर ती, शी विल बी टेलिंग टू मी. हे बघा वाक्य पूर्ण झालंय. म्हणजे हे वाक्य कसं कम्प्लीट होतं तर ऑरनी कम्प्लीट होते. म्हणजे की जे वाक्य दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडताय हे आपलं कंजक्शन झालं. हर ब्रदर ऑर शी विल बी टेलिंग टू मी, हे वाक्य आपलं ऑरचं झालंय. दुसरं वाक्य तसंच आहे, तो किंवा त्यांचा मित्र समोसे विकत असेल. तो म्हणजे काय तर ही विल बी नाही येणार, किंवा येईल. किंवा म्हणजे काय तर ऑर, ही ऑर त्यांचा म्हणजे काय तर अनेक वचनीला देअर म्हणतो आपण. देअर, ही ऑर देअर फ्रेंड्स will be selling samosa. Their friends will be selling samosa. He or their friends will be selling samosa. असे विविध वाक्य ऑर पासून. तो किंवा ती शाळेत जात असेल, आई किंवा वडील त्याला पैसे देत असेल, राम किंवा गणेश शेतामध्ये काम करत असेल, असे विविध वाक्य ऑरनी. मी फक्त मित्रांनो दोन वाक्य घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला एकदम ब्रीफली थोडक्यात समजेल आणि कंजक्शन हा टॉपिक पूर्ण होईल याच व्हिडिओमध्ये. अँड म्हणजे काय तर आणि. मित्रांनो अँड म्हणजे काय तर आणि. सचिन आणि विराट डीजे समोर नाचत होते. हे पहा, येथे आणि हा शब्द सचिन आणि विराट हे दोन शब्दांना जोडण्यास मदत करते. त्यात आणि हे आपलं काय कंजक्शन. सचिन and Virat will watch dancing in front of DJ.
ओके. त्यानंतर हे पहा, येथे सुद्धा अँड हे वाक्य इंग्लिश मधून सचिन अँड विराट ऑफ डान्सिंग इन फ्रंट ऑफ डीजे. त्यानंतर पाहूया माय ब्रदर अँड आय विल बी इटिंग आईस्क्रीम इन मॅरेज. एकदम सोपं आहे, मला तर मराठीमधून लिहिण्याची पण गरज नाही, तुम्हाला समजलंच असेल वाचून. माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ, अँड म्हणजे काय तर आणि आय म्हणजे मी. तुम्ही असं आय म्हणजे काय तर मी, ME हा येथे ME नाही येणार, मी म्हणजे काय तर आय, हे एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी येणार नाही. आय विल बी इटिंग आईस्क्रीम इन मॅरेज म्हणजे मी आणि माझा भाऊ लग्नामध्ये आईस्क्रीम खात असेल. एकदम सोपं आहे. असे विविध वाक्ये जे आणि वरून, तो आणि ती शाळेत जात असल, तो आणि वडील शाळेमधून जेवण करून येत असेल, ती आणि आई बाजारातून भाजीपाला आणत असेल. असे विविध वाक्ये ते आणि वरून आपण बनवता येतात. जे आपले कंजक्शन असतात ते पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतात. कशामध्ये? MPSC किंवा UPSC किंवा ग्रॅज्युएशन मध्ये, कोणत्याही एक्झाम मध्ये येऊ शकतात. आता आफ्टर म्हणजे काय तर त्यानंतर. आफ्टर म्हणजे काय तर त्यानंतर. मित्रांनो, आफ्टर म्हणजे त्यानंतर, म्हणजे एखादी क्रिया करण्याच्या नंतर. आता मी शाळेत गेल्यानंतर, तो पोहण्याच्या नंतर, तिने भाजी कापण्याच्या नंतर, अशी विविध एखादी क्रिया करण्याच्या नंतर जी क्रिया घडते त्याला आपण आफ्टर म्हणतो. नवरदेव लग्नानंतर मंदिरात असेल म्हणजे लग्न झाल्यानंतर तो मंदिरात असेल, आपण त्याला आफ्टर म्हणतो. पाहूया आफ्टर कसं यूज करतात. नवरदेवला इंग्लिश मध्ये म्हणतात ब्राइडरूम. ब्राइडरूम विल बी मंदिरात असेल, विल बी ब्राइडरूम विल बी. मित्रांनो, ब्राइडरूम विल बी in temple after marriage. Bridegroom will be in temple after marriage. हे बा, टेम्पल आफ्टर मॅरेज म्हणजे लग्नानंतर. आफ्टर मॅरेज म्हणजे नवरदेव मंदिरात लग्नानंतर असेल. आफ्टर केव्हा घ्यायचं तर 1 नंबरला आफ्टर घ्यायचं, त्यानंतर मॅरेज म्हणजे जो शब्द येतो ते घ्यायचं. म्हणजे मराठीत जसं लग्न अगोदर असेल आणि मॅरेज इथे इंग्लिश मध्ये 2 नंबरला आहे, परंतु ज्यावेळेस इंग्लिश मध्ये यूज करतो त्यावेळेस आपण आफ्टर हे अगोदर घ्यायचं इंग्लिश मध्ये, त्यानंतर लग्न हे शेवटी म्हणजेच मॅरेज हे नंतर घ्यायचं. ओके. त्यानंतर राम इज वॉचिंग टीव्ही आफ्टर संडे. राम इज वॉचिंग टीव्ही आफ्टर स्टडी म्हणजे राम काय तर आपल्याला समजलंच असेल वाचून. राम इज वॉचिंग टीव्ही आफ्टर स्टडी म्हणजे राम अभ्यासानंतर टीव्ही पाहत असेल. अभ्यासानंतर टीव्ही पाहत आहे. राम इज वॉचिंग आफ्टर स्टडी म्हणजे काय तर राम अभ्यासानंतर टीव्ही पाहत आहे. मी लिहून देतो वाटलंच तर. राम अभ्यासानंतर टीव्ही पाहत आहे. याप्रमाणे आपलं झालंय कंजक्शन. असे विविध वाक्य आफ्टरचे जे तुम्हाला यूज करता येईल. मित्रांनो, असे विविध वाक्य आफ्टर वरून तुम्ही ते घरी बनवू शकता किंवा यूज करू शकता डेली स्पीकिंग मध्ये. आता पाहूया, ती शाळेनंतर घरी जात असेल, मी शाळा सुटल्यानंतर पोहायला जात असेल, किंवा वडील काम केल्यानंतर जेवण करत असेल. फादर विल बी वर्क आफ्टर इट. याप्रमाणे विविध वाक्ये जे आपण आफ्टर मधून बिफोर आफ्टरचा यूज करून कंजक्शन जोडू शकतो. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल